शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपलं स्वागत आहे चॅनलवरती. तर आज आपण सकाळी 8 वाजले आहेत. सकाळची प्रसन्न वेळ आहे. आज आपल्याला कापसाची फवारणी करायची आहे. तर आपण समोर औषध बघताय. आपण कापसाच्या पहिल्या फवारणीसाठी हे 3 औषधाचा उपयोग करत आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघताय. हे आहे फ्लोनिकामिड कंटेंट असलेलं 50% WG. तर हे एक वेगळ्या कंपनीचं औषध आहे. हिडेकी म्हणून कंपनी आहे नवीन. तर ह्याच्यामध्ये उलाला कंपनीचं सुद्धा असते फ्लोनिकामिड. याच्यामध्ये रस शोषक किडी आणि पांढरी माशी, थ्रिप्स आणि मावा या रोगांसाठी समजा कापसाला जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो प्रादुर्भाव होतो तर त्याचा रोकथाम करण्यासाठी आपण हे औषध वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे दुसरं आहे मायक्रोन्यूट्रियंटचं काम करतं हे जिब्रेलिक ॲसिड. आणि याच्यामध्ये बरेच कंटेंट आहेत. हे टॉनिकसाठी आपण वापरलं आहे. याच्यामध्ये सीवीड, प्रोटीन असे बरेच घटक आहेत. तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहताय. आपण वाचू शकताय. याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर रेजिना नावानं हे एक जिब्रेलिक ॲसिड आहे. याचा टॉनिक आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये वाढीसाठी, पिकाच्या वाढीसाठी आणि हिरवळीसाठी खूप उपयोग होतो. तर हे आपण औषध वापरलं आहे. आणि तिसरं आहे हे आहे स्टिकर. समजा स्टिकर किंवा औषधाचा योग्य प्रमाणामध्ये पिकाच्या सर्व पानावर चिटकून राहण्यासाठी आणि व्यवस्थित पसरण्यासाठी सगळं केमिकल याचा आपण वापर करतो. हे धानुका कंपनीचं आहे. धानुविट नावाचं औषध. तर हे 3 औषधाचा आपण फवारा घेणार आहोत आता कापसावरती. तर मित्रांनो, हे हिडेकी जे औषध आहे फ्लोनिकामिड याचा आपल्याला 8 ग्राम 20 लिटरच्या पंपाला आपण 8 ग्राम टाकत आहोत. त्याच्यानंतर हे टॉनिक आपल्याला 50 ml वापरायचं. मिक्स आहे. तर हे आपल्याला 50 ml वापरायचं. हे जे स्टिकर आहे हे आपण 10 ml वापरणार आहोत. फवारणी चालू केलेली आहे. हे बघू शकता आपण कापूस सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि आता कापसाला पहिली फवारणी चालू आहे. आपण औषधाचे कंपोजिशन आणि केमिकल सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण आता